सेल्स रिटर्न. उपयोग. विक्री केलेला माल परत घेण्यासाठी याचा उपयोग होतो. नवीन सेल्स रिटर्न डॉक्युमेंट भरणे. सेल्स रिटर्नमध्ये दोन प्रकारचे प्रॉडक्ट्स परत येऊ शकतात. एक म्हणजे विक्री करण्यायोग्य प्रॉडक्ट आणि दुसरा म्हणजे डिफेक्टिव्ह, जसे की ब्रेकेज, एक्सपायरी यासारखे प्रॉडक्ट्स. नवीन सेल्स रिटर्न डॉक्युमेंट भरण्यासाठी ॲक्मे इनसाइट विंडोमध्ये मेनू बारवरील बिलिंग मेनूवर क्लिक करा. डॉक्युमेंट लिस्ट या मेनूवर क्लिक करा. सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये सेल्स रिटर्न हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. लिस्ट ऑफ सेल्स रिटर्न ही विंडो ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये 721 हा नंबर टाईप करून देखील सेल्स रिटर्न डॉक्युमेंट ओपन करता येते. नवीन सेल्स रिटर्न भरण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा किंवा इन्सर्ट बटनावर माऊसने क्लिक करा. रेकॉर्ड विल बी ॲडेड ही विंडो ओपन होईल. या विंडोमधील सर्व माहिती पुढील प्रमाणे भरा. डेट, ज्या दिवशी माल परत घेतला आहे ती तारीख यामध्ये भरा. नोट नंबर, यामध्ये सेल्स रिटर्नची सिरीज आणि नोट नंबर आपोआप येईल. लोकेशन, लोकेशन आणि व्हॅट टाईप आपोआप भरला जाईल. कस्टमर नेम, ज्या ग्राहकाकडून प्रॉडक्ट्स परत घेतलेले आहेत त्या ग्राहकाचे नाव यादीमधून सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. विक्री करण्यायोग्य प्रॉडक्ट्स परत घेणे. हेडर फॉर्ममधील सर्व माहिती भरून एंटर केल्यानंतर आयटम रेकॉर्ड इन्सर्शन विंडो ओपन होईल. या विंडोमधील सर्व माहिती पुढील प्रमाणे भरा. आयटम नेम, यामध्ये परत आलेल्या प्रॉडक्टचे नाव सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. बॅच, परत आलेल्या प्रॉडक्टची बॅच तुम्ही पुढील 3 पद्धतींनी सिलेक्ट करू शकता. पहिली पद्धत म्हणजे प्रॉडक्टच्या खरेदी केलेल्या बॅचेसमधून हवी ती बॅच सिलेक्ट करता येते. यासाठी कस्टमायझेशन सेटिंगमध्ये सेटिंग नंबर 1600च्या समोर येस हा पर्याय निवडला असेल तर प्रॉडक्ट भरल्यानंतर बॅच डिटेल्स विंडो ओपन होईल. यामध्ये खरेदी केलेल्या सर्व बॅचेस दिसतील. जी बॅच परत आली आहे ती सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. कस्टमायझेशन सेटिंगमध्ये 1600 नंबरचे सेटिंग नो असेल तर बॅच डिटेल्स विंडो ओपन होणार नाही. मात्र F8 की प्रेस करून प्रॉडक्टच्या बॅचेस पाहता येतात. दुसरी पद्धत म्हणजे F6 की प्रेस करून बॅच सिलेक्ट करता येते. यामध्ये फक्त संबंधित कस्टमरला विकलेल्या बॅचेस दिसतात, इतर बॅचेस दिसत नाहीत. या पद्धतीमुळे संबंधित कस्टमरला हा प्रॉडक्ट आपणच विकला आहे का नाही ते समजते. त्याचबरोबर यामधून सेल्स रेट आणि स्कीम समजते. या 2 पद्धतीपैकी कोणतीही पद्धत सिलेक्ट केल्यास बॅचची एक्सपायरी डेट, MRP आणि सेल्स रेट आपोआप घेतला जाईल. तिसरी पद्धत म्हणजे बॅचच्या समोर बॅच नेम मॅन्युअली भरणे. बॅच भरून एंटर केल्यानंतर कर्सर क्वांटिटीमध्ये येईल. यामध्ये परत आलेली क्वांटिटी भरा. फ्री क्वांटिटी, यामध्ये फ्री क्वांटिटी भरता येते. युनिट, हे आपोआप घेतले जाईल. रेट, F6 की प्रेस करून बॅच सिलेक्ट केली असेल तर ज्या दराने माल विकलेला होता तो दर यामध्ये आपोआप येईल. सेल्स बिलमध्ये संबंधित प्रॉडक्टला जर कस्टमायझेशन सेटिंगमध्ये 940 नंबरचे सेटिंग येस असेल तर रेटच्या समोर नेट रेट घेतला जाईल. जसे की प्रॉडक्टची विक्री करताना 10+1 अशी स्कीम दिलेली असेल आणि सेल्स रेट हा 110 रुपये असेल तर संबंधित प्रॉडक्टची 10 क्वांटिटी परत आल्यास रेट आपोआप 100 रुपये घेतला जाईल. रेटच्या समोर करंट स्कीम प्रमाणे येणारा नेट रेट देखील घेता येतो. सेल्स बिलमध्ये जर काही अदर चार्जेस किंवा डिस्काउंट दिलेला असेल तर तो देखील यामधून कमी करता येतो. F6 की प्रेस करून बॅच सिलेक्ट केल्यास सेल्स बिलमध्ये
दिलेला डिस्काउंट आपोआप घेतला जातो. रिझन फॉर एंट्री यामध्ये संबंधित प्रॉडक्ट का परत घेतला त्याचे कारण यादीमधून सिलेक्ट करा. प्रत्येक प्रॉडक्टला रिझन सिलेक्ट करण्याऐवजी सर्व प्रॉडक्ट्सना एकच रिझन सिलेक्ट करायचे असेल तर हेडर फॉर्ममध्ये रिझनच्या समोर हवे ते रिझन सिलेक्ट करा. म्हणजे प्रॉडक्ट एंट्री करताना रिझन आपोआप घेतले जाईल. हेडर फॉर्ममध्ये रिझन हा ऑप्शन घेण्यासाठी कस्टमायझेशन सेटिंगमध्ये सेटिंग नंबर 550 येस करणे गरजेचे आहे. ओके बटनाला क्लिक करा. आता संबंधित प्रॉडक्ट स्टॉकमध्ये परत घेतला जाईल. डिफेक्टिव्ह जसे की ब्रेकेज, एक्सपायरी प्रॉडक्ट्स परत घेणे. आयटम रेकॉर्ड इन्सर्शन या विंडोमध्ये प्रॉडक्ट आणि प्रॉडक्टची सर्व माहिती भरून घ्या. रिझन फॉर एंट्रीच्या समोर प्रॉडक्ट का परत घेतला त्याचे कारण सिलेक्ट करा. सेल्स रिटर्न रिझन मास्टर भरताना संबंधित रिझनच्या अगेन्स्ट ॲड टू स्टॉकच्या समोर नो हा पर्याय सिलेक्ट केला असेल तर अशा रिझनने परत केलेला सर्व स्टॉक रेग्युलर स्टॉकमध्ये ॲड न होता डिफेक्टिव्ह स्टॉक म्हणून ॲड होतो. त्यामुळे ब्रेकेज, डॅमेज, एक्सपायरी, लिकेज यासारख्या रिझन सिलेक्ट केल्यास प्रॉडक्ट स्टॉकमध्ये घेतला जात नाही. परत घेतलेला प्रॉडक्ट एक्सपायर झाला असेल तर क्वांटिटी भरल्यानंतर MRP लेस पर्सेंटेज विचारले जाईल. यामध्ये पर्सेंटेज टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. कस्टमायझेशन सेटिंगमध्ये सेटिंग नंबर 4740च्या समोर जर काही फिक्स पर्सेंटेज सेट केले असतील तर ते आपोआप येईल आणि यामध्ये बदल देखील करता येईल. MRP मधून संबंधित पर्सेंटेज वजा करून आलेला रेट हा रेटच्या समोर आपोआप येईल आणि रिझन देखील आपोआप घेतले जाईल. अशा प्रकारे परत आलेले सर्व प्रॉडक्ट्स भरून घ्या. सर्व प्रॉडक्ट्स भरल्यानंतर कर्सर इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये असताना कीबोर्डवरील टॅब की प्रेस करा. कर्सर एक्सटेंडेड फॉर्ममध्ये जाईल. या फॉर्ममध्ये काही पैसे कमी करायचे असतील किंवा वाढवून द्यायचे असतील तर ते करता येते. व्हॅटची रक्कम आपोआप घेतली जाईल. प्रोसेसिंग मेथडच्या समोर पुढीलपैकी एक पर्याय सिलेक्ट करा. ॲडजस्ट इन बिल ही पद्धत निवडल्यास संबंधित क्रेडिट नोटची रक्कम ग्राहकाच्या पुढील सेल्स बिलामधून कमी करता येते. सेल्स बिलामध्ये लेस क्रेडिट नोट फील्डमध्ये क्रेडिट नोट दिसते. हा पर्याय सिलेक्ट केल्यास संबंधित सेल्स रिटर्नचा अकाउंटला इफेक्ट जात नाही. संबंधित सेल्स रिटर्न ज्यावेळी बिलामध्ये ॲडजस्ट केली जाते त्यावेळेस सेल्स बिलमध्ये याचा अकाउंटिंग इफेक्ट जातो. पे बाय कॅश प्रॉडक्ट परत घेऊन त्याची रोख रक्कम ग्राहकाला परत करायची असेल तर ही पद्धत निवडा. क्रेडिट टू अकाउंट संबंधित क्रेडिट नोटची रक्कम ग्राहकाच्या लेजरमधून कमी करण्यासाठी ही पद्धत निवडा. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटन क्लिक करा. रेकॉर्ड विल बी ॲडेड विंडो बंद होईल आणि लिस्ट ऑफ सेल्स रिटर्न विंडोमध्ये डॉक्युमेंट सेव्ह झालेले दिसेल. लिस्ट ऑफ सेल्स रिटर्न विंडोमध्ये संबंधित सेल्स रिटर्न बिलामध्ये ॲडजस्ट झाली आहे की नाही याचे स्टेटस इज कंप्लीट स्टेटस या कॉलममध्ये दिसते. संबंधित सेल्स रिटर्न बिलामध्ये पार्शली ॲडजस्ट झाली असेल जसे की 1000 रुपयाची सेल्स रिटर्न असेल आणि ती पूर्ण ॲडजस्ट न होता त्यापैकी काही अमाऊंट बिलामध्ये ॲडजस्ट झाली असेल तर संबंधित सेल्स रिटर्नच्या समोर 1 स्टार येतो. संबंधित सेल्स रिटर्न बिलामध्ये पूर्ण ॲडजस्ट झाली असेल तर 2 स्टार येतात आणि सेल्स रिटर्न बिलामध्ये ॲडजस्ट न करता मॅन्युअली कंप्लीट केली असेल तर 3 स्टार येतात. F8 की प्रेस करून सेल्स रिटर्न मॅन्युअली ॲडजस्ट करता येते. क्रेडिट नोट बिलामध्ये ॲडजस्ट करणे कस्टमरच्या पेंडिंग क्रेडिट नोट्स बिलामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी प्रथम संबंधित कस्टमरचे एक नवीन बिल इन्सर्ट करा. विक्री केलेले सर्व प्रॉडक्ट्स भरून घ्या.
यामध्ये एक्सटेंडेड फॉर्ममध्ये कर्सर लेस क्रेडिट नोट या फील्डमध्ये गेल्यानंतर लिस्ट ऑफ पेंडिंग क्रेडिट नोट विंडो ओपन होईल. यामध्ये संबंधित कस्टमरच्या ॲडजस्ट इन बिल मेमो असणाऱ्या आणि पेंडिंग असणाऱ्या सर्व क्रेडिट नोट्स दिसतील. हवी ती क्रेडिट नोट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. ॲडजस्टेड अमाऊंट टेकन या कॉलममध्ये बिलामध्ये ॲडजस्ट झालेली अमाऊंट दिसेल. याच विंडोमधून व्ह्यू बटनाला क्लिक करून क्रेडिट नोटची सविस्तर माहिती पाहता येते. संबंधित क्रेडिट नोटमधील ठराविक आयटमच बिलामध्ये ॲडजस्ट करायचे असतील तर तशी सुविधा देखील ॲक्मे इनसाईटमध्ये उपलब्ध आहे. क्रेडिट नोट ॲडजस्ट केल्यानंतर ओके बटनाला क्लिक करा. ओके केल्यानंतर लिस्ट ऑफ पेंडिंग क्रेडिट नोट्स विंडो बंद होईल आणि ॲडजस्ट केलेली रक्कम लेस क्रेडिट नोट या फील्डमध्ये बिलाच्या रकमेमधून वजा झालेली दिसेल. व्हॅट ऑन क्रेडिट नोट या फील्डमध्ये क्रेडिट नोटचा व्हॅट वजा झालेला दिसेल. लिस्ट ऑफ सेल्स बिल विंडोमध्ये बिलामध्ये ॲडजस्ट केलेल्या क्रेडिट नोट पाहण्यासाठी अल्ट डी की प्रेस करून क्रेडिट नोट ॲडजस्टेड हा पर्याय सिलेक्ट करा. संबंधित क्रेडिट नोट कोणत्या बिलामध्ये ॲडजस्ट केली आहे ते पाहण्यासाठी लिस्ट ऑफ सेल्स रिटर्न विंडोमध्ये संबंधित क्रेडिट नोट सिलेक्ट करून अल्ट डी की प्रेस करा. यानंतर बिल्स इन विच नोट इज ॲडजस्टेड हा पर्याय सिलेक्ट करा.